सौदामिनी समर्पिता हे सदर ज्यावेळेस आम्ही सुरू केलं रेडिओवरती आणि नंतर एक 50 भाग झाल्यानंतर त्यांनी सांगितलं की याच्यावरती आपण पुस्तक लिहू आणि मग याच्या प्रकाशनाला कोणाला बोलवायचं तर त्या सौदामिनी समर्पितेच्या मधल्या एका सौदामिनीला बोलवावं म्हणून आम्ही श्री गौरी सावंतांना निमंत्रण दिलं. ज्यावेळेस माझं बोलणं झालं आणि आम्ही त्यांचं कर्तृत्व जे काही आहे ते बघितलं, ते सगळं बघितल्यानंतर मला एक असं डोक्यात होतं की कोणीतरी वयस्कर आणि असं आपल्या समोर येईल. पण तुमच्याकडे बघितल्यानंतर मला असं वाटत नाही की एवढा प्रचंड मॅप तुमच्या मध्ये असेल आणि तुम्ही एवढं प्रचंड काम करताय असं. तेव्हा मला असं वाटतं आपण त्यांच्याच कडनं त्यांच्या कामाबद्दलचं पण ऐकूया. मी तुमचं स्वागत करतो. खूप खूप आणि मला असं वाटतं जेव्हा आपण म्हणतो की एवढं कर्तृत्व आहे आणि एवढ्या वेगवेगळ्या प्रकारचे कामं त्यांनी केलेले आहेत तर सुरुवात मला असं वाटतं अशी करावी की तुम्ही तुमचं लहानपण कसं होतं आणि आपण इतरांपेक्षा वेगळे आहोत हे तुम्हाला कधी कळलं, त्याचा परिणाम काय झाला? बापरे, म्हणजे फ्लॅशबॅक मध्ये जाताना कुष्ठरोग चित्रपटात जाऊ शकत नाही कारण आता तुम्ही मला संतोष साबणाची ब्रँड केली असं मला वाटतं की वयात उमर आणि ते सगळं कैलास जीवन असेल कदाचित मी कैलास जीवन वापरते म्हणून आणि आता एक पांढरे टाके चांगली यायला लागली आणि 47 आहे, 2 वर्षांनी 50ची चौकट ठेवली. बालपण म्हटलं तर मला कुठल्याही जणांनी जन्माला घातला नाही है ना. तो जर कोणाचा कोण समज असेल की मला एखादा चंपा पंपा म्हणून जन्म दिला असेल तर नाही. मी सर्वसामान्य माझे सोमन हायपोसेक्शुअल आई वडील होते आणि मला जन्म देणारे तुमच्या समाजात. मी जेव्हा तुमचा म्हणते तेव्हा एखाद्याचा अर्थ खरंच ठेवते, तुमच्या समाजातले होते आणि त्यामुळे सगळ्यांसारखंच माझंही वारसं झालं. पुण्याला भवानीपेठेतला माझा जन्म आहे त्यामुळे मी थोडीशी पुणेकर असल्यामुळे थोडीशी स्ट्रेट आहे. ज्यातही मेट्रोला विरोध होतो तिकडे पण तेवढीच पुणेकर मी आहे आणि सर्वसामान्य घरातला माझा जन्म आहे. माझे वडील पोलीसमध्ये होते, शेवटी ते ACP रिटायर झाले आणि शाळेमध्ये शिक्षिका होते पण कोकणातले असल्यामुळे ते पुण्याला आले आणि मग त्यानंतर शिक्षकेची नोकरी सोडली आणि घरामध्ये हाऊस वाईफ होती आणि एक मोठी बहीण भाऊ आणि मी. म्हणजे मी खऱ्या अर्थाने माझ्या वडिलांना असं म्हणते जेंडर मेकर म्हणते मी की तिन्ही जेंडर्सला त्यांनी रिस्पेक्ट दिलेला, एक मुलगी एक मुलगा आणि मी. त्यामुळे अशा छोट्याशा फॅमिलीमध्ये माझा जन्म झाला. खूप लवकर आई वाढली आणि ते कदाचित माझ्यासाठी आपण त्याला प्लस पॉईंट म्हणू किंवा मायनस पॉईंट दोन्ही म्हणूया ते झालं. आणि आकाशी झेप घेणे पात्राला सोडी सोन्याचा पिंजरा आपण ज्याला जसं म्हणतो की चुकून जर एखाद्या कावळ्याचं पिल्लू खाली पडलं तर आपण त्याला काय करतो, हात लावायला सहसा धजावत नाही आपण, बरोबर ना. मग कागद घेतो, फुट्यावरती घेतो आणि मग त्याला झाडाजवळ नेऊन ठेवायचा प्रयत्न करतो. का करतो माहितीये, पिल्लू काहीच करणार नसतं तर ते बाकीचे कावळे जर आपण त्याला हात लावला तर त्याला टोचून टोचून मारतील म्हणून. तसं काहीच माझ्या बरोबर झालं आणि म्हणून मला वाटतं की मला माझं घर सोडणं गरजेचं आहे. कारण की मी जसं मगाशी म्हणाली समाजाची व्याख्या करताना समाज म्हणजे नक्की कोण, आई वडील बहीण भावंड नातेवाईक शाळेतले मित्र मैत्रिणी आणि आज तुम्ही मला इकडे निवडुंगासारखे बघताय की बाई कोण, तो तुमचा समाज. आणि मी तेवढीच द्वार आहे, तेवढीच स्ट्रेट आहे, तत्काळ आहे कारण की मी पहिल्या समाजातून तिसऱ्या समाजामध्ये पूर्वसारखी टिकलेली आहे. तर असं बालपणातून म्हणजे मी आले आणि खूप लवकर आई वारल्यामुळे घरात कोणी आणि त्यावेळेस म्हणजे माझा जन्म 79चा आहे, 80च्या तेव्हा मेंटल हेल्थ काउन्सिलिंग वगैरे किंवा शाळेमध्ये समुपदेशन किंवा बोललं पाहिजे असा प्रकार नव्हता. त्यामुळे घरच्यांनी माझी लैंगिकता कळत नव्हती आणि मलाही कळत नव्हतं. तेव्हा आपण म्हणतो ना अदजल गगरी खलकत जाय, तशा पद्धतीने मी होती की जे वाटलं ते करायचं. कारण तेव्हा दूरदर्शनवरती उषा उत्तप यायची आणि मग मला असं वाटायचं की उषासारखी दिसणारी बाई ती जर स्ट्रॉंग आहे तर मी का नाही. त्यामुळे ती मोठी टिकली माझ्या इकडे आली. इलाचा आवाज तेवढाच खुर्शी होता म्हणून मला वाटलं की मी कुठेतरी खपली जाईल मार्केटमध्ये म्हणून. आणि अशा ह्याच्यात सगळ्या ह्याच्यातून मी पळून माझ्या कळपात गेलो.
कारण की मला तिथे राहणं त्रास होत होता, कारण की समजून घेणारं कोणी नव्हतं. आई जेवढी माझ्या वाट्याला आली तेवढीच होती. बाबा पोलीसमध्ये असल्यामुळे खाकी कपड्यामधला माणूस कधी कधी असू नये, म्हणजे म्हणतो ना नारळासारखा असतो, कडक असतो, आतून सॉफ्ट असतो. आणि मला खूप उशिरा माझे वडील कळले, नाहीतर मी म्हणेन की बाबा गेल्यानंतर मला वडील कळले. आणि इतक्या वर्षाचा म्हणजे 26-27 वर्षाचा मी त्या माणसाविषयी फक्त राग आकस सगळं भरून ठेवला होता. आणि वडील गेलं कळले. पण म्हणजे बालपण तर तुम्ही म्हणालात की ओके ओके होतं, असं काही मेमरेबल आठवणी अशा नाही. पण म्हणजे आम्ही जे काही समाजामध्ये ट्रान्सजेंडर बघतो, त्यांच्यातलं वागणं बोलणं, त्यांचा सगळा जो काही व्यवहार असतो तो व्यवहार आणि तुमचा, मग हे वेगळेपण हे कसं काय मिळालं आणि तिथे तुम्ही कसं गेलात? वेगळेपण असं मला कधीच नसतं. मी तुम्हाला हेही सांगू शकते की माशाच्या पिल्लाला पोहायला शिकावं लागेल. आपण जे काही असतं बाळकडू असतं आपल्याकडे, त्या आपल्या गुणसूत्रामधून आई वडिलांकडून आलेले असतात. मी जसं प्रकाश म्हणाल की माझी आई कोकणातली होती, शिक्षिका होती. लग्न करून जेव्हा ती पुण्याला आली तेव्हा तिने आधी ठरवलं की गावातल्या 2 मुलांना मी शिक्षणासाठी घेऊन येणार आहे. तर तिने तिच्या 2 भावांना घेऊन आली होती, नंदूमामा आणि मधुमामा. वडिलांनी 4 जणांना आणलं होतं. त्यामुळे अशा फॅमिलीमध्ये मी राहिली. आणि नंतर नेहमी जेव्हा शाळेतून बाहेर घरी यायची तेव्हा मला दारामध्ये चपलाचा सडा पडलेला बघायची सवय आहे. हे आज सांगायची आहे ना. आणि त्यामुळे ते गर्व संस्कार आपण जसं म्हणतो कर्णाने सुद्धा आईच्या पोटामध्ये ऐकलं असेल. त्यामुळे मला ती सवय आहे की मला माणसाच्या घोळक्यात घालायला. आता मी जसं मगाशी पहिल्यांदा मी म्हणाले की तुमचा समाज आणि मी पहिल्या समाजातून तिसऱ्या समाजात वेगळी आहे, त्यामुळे मी थोडी द्वार आहे. आमचे लोक वाईट नाही येत. आलेला अनुभव, आलेला जे तुमच्याकडून जे आम्हाला म्हणजे म्हणा हेटाळणी किंवा द्वेष जो आला, त्यामुळे कदाचित ते अग्रेसिव्ह असेल, कोणी समजून नाही घेत. त्यामुळे पण मला असं वाटतं की तुम्ही जर एखाद्या हिजड्याशी 5-10 मिनिटं जर बोललात ना, तर तुम्हाला समजेल की एवढे ते डेंजर नाहीये. म्हणजे मी साधं उदाहरण सांगते की माझ्याकडे कुत्रा आहे, तर माझ्याकडे मला माहिती की तो लॅब्राडॉर कुत्रा आहे. मी अक्षरशः तोंडामध्ये हात, माझी 4-4 महिन्याच्या मुली तोंडामध्ये हात घालून तो बॉल काढतात. पण येणारा कुरिअरवाला विचार काटताय क्या, काटा नाही पण काढबीज. तसं काहीतरी आमच्याविषयी समाजाने करून की लोक वाईलेंट आहे बोलतच नाहीत ना, हात लावायला कोणी तयार नसतं. त्यामुळे आपण एक गृहीत धरलेले समाज हे आहे की लोक टाळ्या वाजवतात, नागडे होतात. पण मी नेमकं आम्हाला म्हणजे म्हटलं ना की ते संस्कार जे आहेत, ग्रूमिंग जे आहे, जी झाली पाहिजे. कारण की आई वडिलांनी नंतर आम्हाला कोणीच बघितलेलं नसतं. आणि जे पुष्टाऊट झालेला तो हा उद्रेक आहे. म्हणजे टाळी जी आम्ही वाजवतो ती खरं तर आक्रोश आहे. आणि तो या समाजाची परतफेड आम्ही करतोय असं मला वाटतं. पण त्या सिग्नलवर उभं न राहता तुम्ही वेगळे वाटतो काय, हे वेगळ्या प्रमाणात का नाही? का गेली असं म्हणणार आहे. मी एक छोटंसं उदाहरण सांगते. कथा पुस्तकाचं आहे. एका राजाने असं ठरवलं की आपल्या राजकुमारीचं लग्न करायचं, पण त्याच्यासाठी अट ठेवणार. राजा म्हटलं की अट ठेवणारच ना, तर त्यांनी ती अट ठेवली की जो कोणी माझ्या मुलीशी लग्न करेल तो मला ब्रेव आणि शूर पाहिजे. तर ब्रेवची आणि शूरची परिभाषा वेगवेगळी आहे. तर त्यांनी काय केलं की असं जसं आहे तुम्ही आणि मी जसं बसतो तसं मध्ये कॅनल आहे आणि त्याच्यामध्ये 10-12 मगरीट सोडले आणि राजकुमारीला हातात हार घेऊन उभं केलं आणि म्हणाले जो कोणी जाऊन ती पार करायची नदी आणि राजकुमारी मग त्याला वर करेल, म्हणजे त्याला हार घालेल. आता तुम्ही बघा सकाळपासून संध्याकाळ कोणी येत नाही, कारण की कुंकार मगरी येते कोणी करत. आणि मग एक जण पडलो आणि मग तो येतो आणि त्याच्या गळ्यात हार घातला जातो. संध्याकाळ होऊन गेलेली असते, रात्र होते. खूप लोक अर्धे कंटाळून आता जसे निघून गेले संकष्टीच्या कार्यक्रमात तसे गेलेले होते. ठीक आहे, तर ती हार घालते त्याला. तो म्हणतो आजपासून आता तुम्ही राजे झाला, आता तुम्हाला राज्याश्रय मिळणार, आता तुम्ही हे सगळं तुमची फॉर्मॅलिटी झाली. तो म्हणतो हे सब ठीक आहे, पहले ये बताओ मुझे धक्का किसने दिया. तसं मला धक्का दिलेला आहे. तसं मी धक्क्याने इकडे आलेले, कारण की मी तेवढीच द्वाड होते. म्हणजे मी पूर्वी 120 बनारसी गोटा कच्चा पान खायची आणि मी स्वच्छ भारत अभियानाचा कुठेही भाग नव्हती. म्हणजे एखाद्या भिंतीवर स्वच्छ भिंत दिसली की त्याच्यावर पिचकारी मारताना मला कधीच गिल्ट वाटलं नाही. इव्हन आय वॉज दॅट. कारण की तो अँगल आणि मी खाल्लेलं 12 रुपयाचं पान चघळल्यानंतर ती बरगळलेली किंवा उकलेली पीक आपण ज्याला म्हणतो की ती माझ्यातलं म्हणजे रक्त जसं पीक काढलंय तसं मला आनंद, आसुरी आनंद वाटला. त्यावेळेस मला असं वाटायचं
पण मी जसं म्हणाले की वेगळी का, तर आयुष्यात काही काही गोष्टी आपल्या घडत असतात नकळतपणे. मी ज्या समाजात राहायची समाज वाईट नाहीये. आपण बायोलॉजिकल ज्याला म्हणतो, मला ज्यांनी हात सोडला त्यानंतर माझ्या गुरुंनी माझा हात धरला. माझी गुरु तमिळियन आहे आणि त्यामुळे मी ज्या घरात राहतो, आजही माझ्या घरामध्ये माझ्या आजीची नोजरिंग आहे. तर मी तमिळियन फॅमिलीमध्ये, तर माझी गुरु खूप चांगली क्लीन होती. फक्त म्हणजे आम्ही सगळे एका फॅमिलीमध्ये राहतो आणि माझ्या आयुष्यामध्ये जेव्हा गायत्रीची आई आली तेव्हा मी तिला स्वीकारलं त्या मुलीला, तेव्हा मला माझ्या गुरुने इतकं सांगितलं की बेटा ये इंसान का बच्चा तू ले नहीं. That was first shock when I realized की मी इंसान या कॅटेगरीत कुठे बसत नाही. आवाज येतोय का? मी इंसान या कॅटेगरीमध्ये कुठे मी तशी भोकलाय. मी इंसान या कॅटेगरीत कुठे बसत नाही, कारण की पहिल्या दिवशी मला जेव्हा मी गायत्रीला माझ्या घरी घेऊन आली तेव्हा माझे गुरु म्हणाले इंसान का बच्चा कहता तू कुत्ता बिल्ली तोता लाता था पालता था 15 दिन के बाद किसी को देता तो इंसान का बच्चा क्यों लाया. और अगर तुझे इसे संभालना है, पालना है, तो खरा तो वर्ड होता माझ्या गुरुचा, अगर तुझे इसे पालना है तो यू हैव टू बिकम अ फर्स्ट मदर. त्यामुळे मी त्या पद्धतीने तशी घडली. कारण की जेव्हा मी गायत्रीला मी स्लम एरिया म्हणजे आम्हाला कोणी चांगल्या सोसायटीमध्ये घरं देत नाही, आम्ही झोपडपट्टीमध्येच राहतो. ठीक आहे, आम्ही झोपडपट्टीमध्येच राहतो, आम्हाला कुठल्या चांगल्या एरियामध्ये घरं देत नाहीत. आणि मी स्लम मध्ये जेव्हा मुली जायची तेव्हा कोणी रिक्षामध्ये जरी बसली तरी तो रिक्षावाला अशी काच हे करायचं आणि बघायचं, मग माझ्याकडे माझ्या छातीकडे मग त्या मुलीकडे. मग त्याला असं वाटायचं की हा जेव्हा मुलीला विकतोय का, देव व्यापारामध्ये ढकलेल का, मातृत्व या नजरेने कोणी माझ्याकडे बघितलंच नाही. आणि मी जसं मगाशी म्हणाले की मी तेवढीच बोल्ड बिंदास होती, कारण की ब्युटी सौंदर्य याचे जर तुम्ही बघितलं तर आम्ही कोण, मी पुरुषाची बाई झाली ना, मी जन्मतच बाई नव्हती, मी स्वतःला आकार दिलेला. हॅपी वुमन्स डेचा मेसेज तुमच्यापेक्षा जास्त मला आवडीचा आहे, कारण की मी घडवलंय. मी तो कीटक आहे ज्याचं आळीचं रूपांतर फुलपाखरूमध्ये झालं. त्यामुळे आय यूज्ड टू बी लाईट, म्हणजे ब्लाऊजचं बटन दिसली गेली तर काही फरक नाही पडत, मोठ्या मोठ्या फुलांची डार्क लिपस्टिक लावलं, आय यूज्ड टू एन्जॉय द वुमनहुड. पण जेव्हा गायत्री माझ्या आयुष्यामध्ये आली आणि मग मला असं भीती वाटायला लागली की माझ्यामुळे त्या लेकराला काही व्हायला नको. आणि हळूहळू म्हणजे त्या मुलीने खरं तर मला ग्रूमिंग केलं. आणि त्यामुळे आईने कसं असावं, म्हणजे श्यामचे पिक्चर मी बघितलंय, श्यामचे कृष्णधवल पिक्चर मध्ये आपल्याला माहिती भरजरी का पितांबर दिला पाडवी, तेवढं नाही जरी होता आलं तरी ऍटलिस्ट माझ्या मुलीची मला आई म्हटलं पाहिजे, हा खटाट होतो. आणि मला शेवटी असं वाटतं की आपल्यामध्ये वाघाचं पिल्लू जरी मांजरीमध्ये सोडलं तरी थोडे दिवस ते मॅव मॅव करेल, पण ओरिजिनल जे आहे ते असणार त्या आपल्या आईवडिलांचे संस्कारच असतील. आणि शेवटी मला असं वाटतं की मी माझे जे गुरु आहेत स्वामी विवेकानंद, ते नेहमी म्हणतात डोंट आस्क सोसायटी व्हॉट दे हॅव डन फॉर अस, इट्स आवर ड्युटी टू प्रूव्ह अस दॅट व्हॉट आर वी गोइंग टू गिव्ह बॅक टू द सोसायटी. जन पळभर म्हणतील हाय हाय, मला कोणीच म्हणजे मी त्या काळावर रस्त्यावरती फिरलो तेव्हा मला कोणी नाही ओळखलं. पण जेव्हा एखाद्या सेक्स वर्करच्या वारलेल्या सेक्स वर्करच्या मुलीला मी जवळ घेतलं म्हणून जगाने माझी ओळख आई म्हणून केली, मातृदेवो भव म्हणून म्हटलं. मग मला असं वाटतं की मग माझ्या गुरूंचं माझ्यासाठी रिलेशन काय होतं. मी पुन्हा तुमच्या समाजाने ठरवून दिलेल्या आखीव बांधीव याच्यामध्ये मी बसली म्हणून मला तुम्ही स्वीकारलं. गौरी सावंतला का स्वीकारलं? गौरी सावंतचा फर्स्ट मदर म्हणजे प्रॅक्टिशनर आहे त्याच्यामध्ये माझं मातृत्व बघून तुम्ही मला स्वीकारलं, तर म्हणजे तुमच्या रंगात मी रंगली म्हणून मी आज इथे आहे. हेच जर मी क्वार्टर घेऊन असते तर तुम्हाला वॉचमॅन काकाने नको राहू द्यायचं, मला वॉचमॅन काकाने केव्हाच बाहेर काढलं असतं. म्हणजे तुम्ही हेही बघा, मी तुमच्यातली आहे आंधळी कोशिंबीरची समाजातली चाललेली आहे, त्याच्यात मी तुमच्या पारड्यात आली म्हणून तुम्ही मला आज इथे बसवलं. पण ह्याच्या मागचे दुःख आणि शोकांतिका नाही कळत लोकांना. मी जेव्हा घर सोडून पळून आली, मी का घर सोडून पळून आली, फॅमिलीमध्ये तर मला चांगलं म्हणजे माझ्याकडे इंद्रायणी तांदूळ, बासमती तांदूळ, आंबेमोहर तांदूळ आणि पिवळं वरण वरण भात मला सगळं माहिती. पण जेव्हा मी इस्रायलमध्ये आली, उकडा तांदूळ अॅल्युमिनियमच्या ताटात दिलं तर मला जेवणच जाईना. माझ्या समोरच्यानी मटणाचा तुकडा एवढा मोठा घेतो तर मी घाबरत विचारलं बडेका तो नाही. आपल्याला तशी सवय नव्हती. पण आय वॉज हॅपी विथ दॅट बिकॉज मला एक कफन अंगावरती ओढायला मिळत होतं. मी याला कफनच म्हणते, की तुम्हाला सगळ्यांना माहिती एवढं सुरक्षित नाहीये. पण ज्या दिवशी मी फर्स्ट टाइम आयुष्यामध्ये घर सोडून पळून आली आणि सिग्नलवरती माझ्या आज जी इथं बसते एका रात्रीत घडलेली नाहीये, जसं रोग एका दिवसात भेटत. पहिल्या दिवशी मला भीक मागायला उभं केलं सिग्नलवरती. मी पुण्यावरून मुंबईला आली, माझे वडिलांचे कॉन्टॅक्ट मुंबईमध्ये असणार माहिती, मी पळून आली. वडील एसीपी रिटायर झाले, त्यामुळे आमच्याकडे तेव्हा फियाट होती पद्मिनी पिस्ता कलरची.
आणि मला जेव्हा सिग्नलवरती उभं केलं तर माझ्या मनात ती भीती होती की बाबा माझ्या बापाची गाडी जर गेली तर मला धरणार. आणि पहिल्या दिवशी आय वॉज अ सिंड्रेला विदाउट शूज इन माय फीट. म्हणजे पायामध्ये माझ्या एकही चप्पल नव्हती. फाटक्या साडीमधली मी आयुष्यातली माझी सिंड्रेला होती. म्हणजे जी सिंड्रेला पण 12च्या वाजता ठोक्याच्या घरात यायचंय, मी रस्त्यावरची सिंड्रेला माझ्या पायात चप्पल नसली तरी नव्हते. आणि दिवसभर मी फक्त त्या वेगळा ब्लाऊज, वेगळ्या साडी, त्याला पिन्या लावल्या होत्या, कागदाचे गोळे भरले होते, स्त्री रूपाला मला घडवत होते. आणि त्यावेळेस सुद्धा मी माझ्या सिंड्रेला जगत होते. भीती म्हणत होती की हे येतील आणि मला धरून जातील. आणि जेव्हा माझ्या हातात फाटलेली 5 रुपयाची नोट स्टिकर लावलेली मिळाली तेव्हा मी भानावर आलो. आणि मग तेव्हा माझ्या गुरुने कळलं की कुछ नाही. पण मग त्याच्यामध्ये अनुभव येताना वाईट आले तसेच चांगले सुद्धा काही आले का? हो, म्हणजे मी म्हणाले ना, मी कोणालाच कधी ब्लेम नाही देऊ शकत ना. जर मी जर चुकीची वागली, जर मी एक अशी दारू पिऊन वगैरे बसते, तुम्ही जर लोकल ट्रेननी बॉम्बेला प्रवास केला असेल तर तुम्ही बघितलं असेल इकडे दरवाजात बसतात जागा अडून. मग ते तुम्ही लाथा एक बाजू बँड, एखादा असा बॉडी बिल्डर असेल तर मग त्याला घालून बायका बाजून जातात. पण मी जरी बसलेली असली बाजूला, खिडकीच्या बाजूला, तरी मलाकडे बघायच्या बायकाने माझ्या बाजूला कोणी बसायच्या नाही. दॅट इज फील बॅड ऑल्सो. म्हणजे टाळी कधी एका हाताने वाजत नाही. तुमचा जो प्रश्न आहे तो तेवढाच असेल की तुला अनुभव कधी आहे. आणि चांगल्या आणि वाईट अनुभव मी कसंही वागलं तरी तुमची ठरलेली फ्रेमच आहे ना. जसं एखाद्याला ना खोटारडं ठरतं, त्या खोटंच बोलणार. तसं माझ्याविषयी एक धारणाच आहे की बाबा हे डेंजर आहे. जर ट्रेनमध्ये मी खाली बसली तरी तुम्हाला त्रास, जर मी ट्रेनमध्ये खुर्चीवर बसले तिकीट तरी माझ्या बाजूला कोणी बसायला तयार, मग मी जगावं कसं सांगेन. आणि वरती तुमचं ते ग्राईड वॉटर ज्ञानामृत असतं ना, तुम्ही लोक काही करत का नाही, तुम्ही असं करता, आम्हाला खूप त्रास होतो. आपण कुठल्या पॉलिसी, कुठल्या अभ्यासक्रमामध्ये, कुठल्या ह्याच्यामध्ये आमच्या जेंडर विषयी लिहिलेलं तुम्ही सांगा ना. उदाहरण द्यायला खूप सोपं आहे की विष्णूचं मोहिनी अवतार होतं. मग विष्णू जेव्हा मोहिनी अवतार घेतलं तेव्हा राहू आणि केतूला त्यांनी मारलं. जगातल्या त्या असुरी शक्तीनं मग त्यांनी पाया मागे घेतलं. म्हणून विष्णूचं मोहिनी अवतार तुम्हाला चालू शकतं. स्वामी समर्थांचं अन्नपूर्णा रूप तुम्हाला चालू शकतं. पण माझ्यासारख्या, इनफॅक्ट तुम्ही विठ्ठलालाही आई म्हणून स्वीकारता, पण माझ्यासारख्या जन्मलेल्या पुरुषांनी बाई होणं तुम्हाला पटत नाही. कारण की पितृसत्तेमध्ये पुरुषांनी असंच वागलं पाहिजे, बाईने असं वागलं पाहिजे ठरलेलं आहे. आणि ही कन्सेप्ट कुठेतरी आपण जेव्हा छेद देतो तेव्हा त्रासदायक. जेव्हा कामाला सुरुवात झाली तेव्हा चांगले अनुभव पण आले. त्याच्यात पहिला पुरस्कार काही मिळाला तो कोणता? जेव्हा मी गायत्रीला दत्तक घेतलं, शाळेमध्ये गेली, तिला शाळेमध्ये आता 1-2 वर्ष गेले. महाराष्ट्र टाइम्स मध्ये माझी एक मैत्रीण आहे प्रगती मानकेले म्हणून, तिने माझ्यावरती एक आर्टिकल लिहिलं. अर्धुकातले अर्धू कसं मला नाही वाटतं. त्याच्यानंतर लोकांनी काय कारण मराठी पेपरमध्ये येणं म्हणजे बाकीच्या मी हिंदी इंग्लिश पेपरमध्ये माझे आर्टिकल्स येत होते की ट्रान्सजेंडर सेव्ह गर्ल्स चाइल्ड, पण मराठी ह्याच्यामध्ये ते फर्स्ट टाइम होतं. आणि त्याच्यानंतर मला विक्सवाल्यांनी अप्रोच केलं. विक्स जी प्रॉक्टर अँड गॅम्बल कंपनीने त्यांची ते ॲड होती की टच ऑफ केअर म्हणून होतं की स्पर्श कधी चुकीचा पण असू शकतो, टच ऑफ केअरचा होता. आणि त्याच्यामध्ये त्यांनी मला फर्स्ट जगासमोर आणलं. आणि मग त्यानंतर मला जे वाटायला लागलं की लोकांनी सुद्धा मला आई म्हणून स्वीकारलं. ती जबाबदारी पेलता पेलता कधी म्हणतो ना आपण मेडल्सनी सुद्धा आपण, तो एक मला चांगला अनुभव आला. आणि मी जगभर फिरले. म्हणजे मी अमेरिकेत होते, लंडनला होते, अर्ध्याहून अधिक देश मी फिरलेले बाहेरचे. पण तिकडे मला असं माझ्या जेंडरनी कोणी ओळखलं, ओ गौरी सावंत, शी इज अ मदर फ्रॉम इंडिया. जेव्हा असं कोणी एखादा फॉरेनर सांगतो शी इज द मदर, तर आय थॉट की ओ रिअली आय एम अ मदर बिकॉज दे नेव्हर जज मी इन माय जेंडर. त्यांनी माझी जगाने माझी आई म्हणून ओळख केलेली आहे, गौरी सावंत फ्रॉम इंडिया. अमेरिकेमध्ये जर माझी अशी ओळख होत असेल तर मग म्हणतात पुन्हा मी असं म्हणते काळा आणि पांढऱ्यासारखं आहे की मी तुमच्या रंगात रंगली म्हणून माझ्या टाळ्या वाजवण्या मागचा त्रास कोणी शोधला नाही. तुमच्या गटात आली म्हणून तुमच्याकडे चांगली आहे. पण मी जेव्हा एखाद्या हॉटेलमध्ये गेले आणि मला त्या अण्णांनी सांगितलं आप बाहेर बैठो, आप एसी रूम में नहीं जा सकते, मैं पैसा दे दूंगी, नहीं आप बाहर बैठ के खाना. कितीतरी इजडा त्यांना विचारलं होती तुमच्या बँकेमध्ये किती तृतीयपंथीचे अकाउंट्स आहेत, किती शाळांमध्ये तृतीयपंथी दिले. 2014 ते आज 2026 12 वर्ष झाली. किती 2014 ते
12 वर्षांनी झाली. 2014 मध्ये भारतातली पहिली तृतीयपंथीची सर्वोच्च न्यायालयात गेली. पण हे खरं तर शोकांतिक आहे. आपल्या अधिकारासाठी न्यायालयात जाऊन दरवाजा वाजवणे खरं तर शोकांतिक आहे. म्हणजे चांगला आणि वाईट तुम्ही कितपत घेऊन चालणार सांगा. मला जगण्यासाठी म्हणजे तुम्हाला ते प्रूफ. आणि आजही 2026 मध्ये आता ट्रान्सजेंडर अमेंडमेंट ऍक्ट आलेला आहे, कायदा, की जिथे मला ओळख करून द्यावी लागेल. तुम्हाला पुरुष असल्याचा दाखला कोण देतो? तुम्हाला स्त्री असल्याचा दाखला कोण देतो? मला माझा तृतीयपंथी असल्याचा दाखला कलेक्टर देणार. दिस इज अ रिअल शेम. चांगले अनुभव एका साईडला आणि मायनस एका दुसऱ्या साईडला मी का उडवून जाऊ? महाराष्ट्राची इलेक्शन ड्युटी अम्बॅसिडर आहे, पण मी त्या पूर्ण महाराष्ट्रामध्ये फक्त 6000 तृतीयपंथी आहेत ना, म्हणून ती वास्तवात नगरी काय शाळी मी आहे की मला गौरी बऱ्यापैकी वेरेबल आहे. विषय काहीच नाही. जर त्या नंबर एवढा असेल महिला पुरुष आणि आमचे लोक आहेत आणि तो यूज करायला डेटा जर गव्हर्नमेंटकडे आहे आणि आम्हाला जर संधी दिली शिक्षणावर, शाळा शिक्षण करून जर मला नोकरी मिळत असेल, आता महाराष्ट्रामध्ये आम्ही 35 मुलींना पोलीस भरतीसाठी उभं केलं. 35 पैकी माझ्या 28 मुली पास झाल्या. चेंडूपेट म्हणा, टेनिस वगैरे सगळ्यामध्ये फिटनेस वगैरे. आणि अजूनही सरकार 4 वर्ष झालं त्यांना नोकरी देत नाही. का? त्या आरक्षणाचा मुद्दा. अरे हॉरिझॉन्टल आरक्षण कर द्या. आणि न्यायालयाने सांगितलं आहे म्हणून तो तिसरा रकाना आहे, पण तुमची द्यायची मानसिकताच नाही. म्हणजे एखाद्या भिकाऱ्याला देताना सुद्धा तुम्ही कसं जज करता? बाबा लंगडा आहे का? माझ्या 50 रुपयात हा दारू तर नाही ना पिणार, ह्याचं काय होणार, हा लॉटरी तर नाही करणार. तुमचे पैसे 50 रुपये ते देताना तुम्ही मोजमाप करतच असाल ना. आज गुरुवार आहे का शनिवारी देऊ, लंगडा आहे क्या करेगा. मग त्यानंतर दुसरं असं ना अटॅक आहे काम करून समाजाकडून. पण मला असं वाटतं की तृतीयपंथीच्या लोकांना कळलेच नाही. करिक्युलम मध्ये अभ्यासामध्ये असले पाहिजे. अनेक देशांमध्ये तुम्ही फिरलात असं सांगितलं. तिकडच्या ट्रान्सजेंडर मध्ये आणि भारतातल्या याच्यात काही फरक वाटला? फरक सगळीकडेच आहे. आपण जसं म्हटलं की पांढरा प्रशा समाज जेव्हा आपण म्हणतो, जास्त माणूस सुशिक्षित असतो ना त्याला जास्त त्रास असतो. मी खेडेगावात जाताना त्या बघा मायवर किती चांगली दिसते ग, तिची साडी चांगली घालते ग, चापून चुपून दिसते. आणि एक एखादा ठीक आहे बस त्यांच्या त्यांच्यातच करा. मग खरं तर अपेक्षा कोणाकडून होती मला? आणि बाहेरच्या देशामध्ये गेला तर तिकडे असे जेंडरचे बॉक्सेस नाही. तिकडे आपण जसं म्हणतो ना रेनबो कलर्स आहेत. तिकडे तुमच्या बुद्धीच्या अतिवेळ काम केलं. तुम्ही जे शाळेमध्ये शिकलात ना तेच मी शिकलो. मी ग्रॅज्युएशन केलेलं आहे, मी मास्टर्स केलेलं आहे. तुम्ही जे शिकलात तेच मी शिकलो. पण फक्त माझ्या मांडीमध्ये काय आहे म्हणून तुम्ही जर मला काम देत नसाल चुकीच आहे. आणि अजून किती वर्ष मी रस्त्यावरती काय लावलं हे तुम्ही मला सांगा. आमच्याकडे पण तृतीयपंथी कवयित्री आहे, ती जी दिशा पिंकी शेख म्हणून नाशिकची आहे. सर्च करा कधी गुगलवर. तिने रिलेशन विषयी कविता लिहिली होती. मी थोडक्यात सांगते. एकदा खूप पाऊस येतो म्हणून एक यात्रेकरी घरात न जाता भिंतीच्या आडोशाला उभा राहतात. म्हणून त्या भिंतीच्या आडोशाने स्वतःला घर जाण्याचं समजून नये. पाऊस थांबल्यावर तो यात्रेकरी निघून जाणार आहे. आमच्याही आयुष्यात येणारी माणसं वेळेनंतर निघून जाणार. जसं मगाशी बाईंच्या कवितेमध्ये कान होतं आणि सरांनी उत्तर दिलं की कानाचं महत्व, कान तेवढं पाहिजे. कानाचा मला पटलेला अर्थ असा की मी बोलते ते ऐकणारे फक्त मला कान आहे. कान सक्षम असो, कान फुटका असो, मला त्याची ज्ञान देणार. बाई तू समोर तरी बस. लेट मी एक्सप्रेस मायसेल्फ. मला बोलायचंय. माझी होणारी खुसमट आहे. मी किती वर्ष टाळ्या वाजवत फिरू ते तुम्ही सांगा. मी आज इकडे का आले का की मला संधी, कारण की पांढरा प्रशा समाज ही वैचारिक मिसळ आहे याच्यामधून. तुमच्या एक पुस्तकातलं नाव माझी ना मी उडते. खरंच मी आज माझी ना उडलेली. माझं काय असं उडल्यासारखं आणि तेवढ्यासारखं शिळा भात नाही फोडणीचा भाऊ करून खात येतो. माझं काय सांगा. दुसरं तुम्ही कोणीतरी म्हटलंय, खरंच कोणीतरी म्हटलंय, हिजडे लोक फार डेंजर असतात. त्यांचा आशीर्वाद घ्यायचा आणि त्यांना हाकलून द्यायचं. कोणीतरी म्हटलंय. समर्थांचं जे आहे काय म्हटलंय, व्यक्तिमत्व विकासाचं. माझ्या व्यक्तिमत्वाविषयी तुम्ही सांगता, तुम्ही ठरवलेल्या गोष्टीमध्ये मला राहायचं. म्हणजे 4 पुस्तक आणि 14 मी वाचलं नाही, पण त्याच्यावर मला असं वाटतं की आपण क्रियाशील आहोत, काम करत असतो. पण कोणीतरी म्हटलंय, हे सगळे मिथ्स आहेत. जेव्हा एखाद्या जाते ना मार्केटमध्ये, डीमार्टमध्ये वगैरे, मार्केट म्हणजे डीमार्ट, तिथे एखाद्या लहान मुलाला असं बघतं काय प्रकार आहे, एलियन आहे, गिनेटिक आहे काय म्हणून असं मला लहान मुलं बघतात कुतूहलाने.
मग त्याची आई सांगते मस्ती केली की नाही आंटी लेके जाईल नशी आंटी तरी म्हणाले अंकल नाही म्हणाले हा आंटी लेके जाईल मग मी म्हणते बाळ तुला काय घेऊन जाणार तू त्रास देशील तुझ्या आईला किती पण चार घोडभर चार तर दे पण म्हणजे तुम्ही लोकांच्या मनात असं बिंबवताय आम्ही फारच कधी पकडून घेऊन जातो म्हणजे तुम्ही हे केलेलं आहे की बाबा हे लोक असे आहेत ते नसतं तुम्हाला अनेक पुरस्कार मिळाल्याचे सुद्धा हो पण आता काय फायदा मी हल्ली काय करते जिथे जाते ना पुरस्कार त्या ड्रायव्हरला सांगते बाबा घेऊन ठेवायला जागा नाहीये आणि ते जाळलं तर फक्त पाणी गरम होईल पोट थोडी ना भरणार नाही तुम्हाला आवडलेलं आणि चांगलं वाटणारा पुरस्कार कोणता? हे म्हणजे असं झालं ना की घरी बोलून काय खाणार असं विचार तुमची संकष्ट सगळेच आवडले बघा पण मला असं खूप एकदा वाईट अनुभव आला मला एक पुरस्कार दिला अब्दुल कलामच्या नावाने अब्दुल कलाम आणि स्टेजवरती त्या मुलाने तो पुरस्कार दिला आणि दॅट डे आय रिअलाइज की आता बास आणि मी पुरस्कारासाठी खरंच नाही केलं म्हणजे जसं तो मगाशी कुत्र्याचं पिल्लू का वाचत होता मला जर विचारलं तर मी मुलांची आई आहे आज माझ्याकडे 12-13 मुली आहेत छोट्या अक्षर मुलीच्या सोडलेल्या आहेत मी त्यांच्यासाठी नाही करते मी माझ्या समाधानासाठी काम करते मला हे आवर्जून सांगावं वाटतं आजही रात्री झोपताना म्हणजे माझ्याबरोबर बाबा आहे माझा चिन्ह त्याला विचारा की आजही रात्री झोपताना मला माझ्या आईच्या आठवणाशिवाय राहत नाही माझ्याकडे मोठा पिलो आहे त्याला मी धरून झोपते माझी मुलं संध्याकाळी आली की प्रत्येकाला बघते काहीतरी एअरपोर्ट वरून आणलेलं असतं मागणी चॉकलेट प्रत्येकाला घेऊन देते पण मी काय करते ते फक्त माझ्या आनंदासाठी रिअली मी माझ्या आनंदासाठी करते कारण की मला असं वाटतं की मी स्वतःलाच जगली नाही मी कुठेतरी हरवत चालली तुमच्या समाजाच्या व्याख्या मी केल्या पाहिजे उदाहरण भरणं आहेच हो शेवटी है ना आम्ही कुठे बोलतो की एखाद्याला म्हणजे उद्या तुम्हाला म्हटलं की तुम्ही सलमान खान विकता तर तुम्ही 100 रुपये द्यालच ना मला काय रे मोठू क्या बरं घरत मिळाले पाहिजे जा पुढे बरोबर आहे की नाही काय मागणी तर देणं म्हणजे शेवटी काय उदाहरण भरणं पण त्याच्या पलीकडे मी माणूस आहे मलाही त्रास होतो त्या नजरा मला त्रासदायक वाटतात मग कधी कधी तर प्रत्येक म्हणजे माझ्याबरोबर माझ्या मुलांना मी घेऊन मला वाईट आणि चांगला अनुभव एकाच मंदिरातला मी सांगते वजिरा नाकाला आमच्या इकडे गणपतीचं मंदिर आहे म्हणून सांगते ते एक आजी आल्या त्यांनी छोटीच्या हातात 50 रुपयाची नोट दिली एकदम चुरगळून दिली तर मी म्हटलं का देतात आम्ही तर भीक नाही मागत आहे का तुम्ही देतात म्हणाले नाही मी तुझी आई आणि मी तिची आजी तिला खाऊसाठी पैसे दिले बघा आणि दुसरा वाईट अनुभव माझ्या दुसऱ्या मुलीला म्हणाले बघा तुझी आई धंदा करायची तू धंदा करू नको आई जण तुला सांभाळतं ना हे कुछ तो खा ले एकाच दिवशी आलेले 2 अनुभव म्हणजे इथली सेफ्टी पिन मला दोन्ही जगाला शिकवते जोपर्यंत मी धरलेला आहे तोपर्यंत जोपर्यंत आहे म्हणजे वाईट आणि चांगले अनुभव आपण काय घेतो त्याच्यावर केले पण माझ्याकडे 2-2 दिवसाच्या 3-3 दिवसाचे मुलं अबंडेड मुलं तुम्ही घेऊन जाता तृतीयपंथी बालक जन्माला येतात त्यांना नकोच समाजाला त्यांची काय चुकी भाऊ सांगा पण अजूनही तुम्ही जर त्यांना म्हणजे तुम्ही न्यूज मध्ये मगाशी मी यांना सांगत होते की बातम्या आपण ऐकतो एक अब्रक सापडलं त्यांचं जेंडर डिटरमाइन नाही झालं म्हणून त्याला त्यांनी अब्रक हा शब्द बोलला नाही तर कधी कधी सांगतात 3 महिन्याची मुलगी पाण्यामध्ये फेकली होती पण जर इंटरसेक्स बेबी असेल तर अजूनही पालक त्यांना मारून टाकतात चिकन वगैरेचं रक्त अंगाला लावतात आणि फेकून देतात की जेणेकरून कुत्रा खाल्ला मग पोलीस सांगतात अब्रक सापडलं श्रीगौरी सावंतला लोकांनी काय म्हणून ओळखावं काय लोकांनी मला ओळखावं जर मीच तुम्हाला ओळखते तर तुम्ही मला का ओळखावं पुन्हा ठास आहे की नाही तुम्ही मला आहे तसं स्वीकारणार नाही तुमच्या अपेक्षेच्या ऊर्जेला मी परिपूर्ण होऊ शकत नाही का इथे डाव्या हाताने लिहिणार कोणी आहे हॉलमध्ये लेफ्ट हँड लिहिणार कोणी विश्वास ठाकूर होते ते पण त्याच्या मी त्यांना विचारलं असतं ना बाबा तुला लहानपणी विचारलं असेल ना हात खायला हात धुवायला आणि चेंज करायचा प्रयत्न केला असेल आहे तसं स्वीकारा ना डोंट मोल्ड इट मला काय म्हणून ओळखतो आज मला जगात आई म्हणून ओळखत असत मला साधा इजडा म्हणून माझी ओळख आहे आणि मला आय एम प्राऊड टू बी कारण की मी एवढं सोपं आहे नाही मी एका जन्मातून दुसऱ्या जन्मात आलेली आहे भाऊ याच्यासाठी खूप सोचलंय खूप आपल्यावरचे अवयव माझ्या शरीरात चांगले अवयव बाहेर काढून ठेवले
दुसरे एक्सेप्ट केलेले आहे. मी टाकी शोधले, पण मला असं वाटतं की गौरीला काय म्हणून ओळखावं. जेव्हा मी आयुष्याचा शेवटी निर्णय म्हणजे जाईल तर फुटपाथ जसं आपण म्हणतो जग पळभर म्हणतील हाय हाय मी जाता राहिलं का आहे काय काहीच राहणार नाही. पण आज आय नो की माझे गुरु सुद्धा सांगतात की आपल्याला काम करायचं आणि जबाबदारी आपल्याला. त्यामुळे मला असं वाटतं की आता पूर्वी मला माझ्या एकदा एकाने पत्रिका बघितली होती म्हणजे पंडितजीला ते सांगितलं की तू बेऔलादों की दुनिया में रहती है वहाँ किसी को मोहब्बत नहीं है. आम्ही बेऔलादों की दुनिया में रहतो. तर मला ते खूप जिव्हाळी लागली आणि म्हटलं की चला मी कधी जाईल तर माझं कोणी आपलं नसणार, बहीण भावाला कोणी नसणार. अजून आमच्या रत्नागिरीमध्ये छोटीशी जागा आहे वडिलांनी माझ्या भावानं माझं 7-12 नाव काढलं. माझ्या आईची इच्छा होती कोकणामध्ये इंग्लिश मिडियमची शाळा बांधायची आणि शी शुड थिंक दॅट शाळा बांधायची नाव तर काढलं. पण मला ते वाक्य आलं की तू मरेगी कोई हॉस्पिटल के बाहर रोने वाला कोई नहीं रहेगा. आता मला वाटतं की मी जशी कोंबडीच्या माझ्या बाजूला माझी पोरं आहेत ना, त्यामुळे जगात अशक्य काहीच नसतं. सुष्मिता सेनचा एक पिक्चर आला होता ट्रान्सजेंडरवरती. वेब सिरीज पण तुमच्या याच्यावरती निघाल्याचं होतं. असं काही झाल्यानंतर फरक पडतो असं वाटतं? नाही हो, काही नाही फरक पडत. म्हणजे मी खरं तर स्वतःला भाग्यवान समजते की बायोपिक रिअल आयुष्य माझी मी जसं मगाशी म्हणाले मला ढकललं याच्यामध्ये म्हणून मी आले इकडे. तर मी कमी बोलणारी मितभाषी लास्ट बेंचर होती. म्हणजे मी घरी सांगायची की जर मी फेल झाले असेल तर पहिली 10 जणांची नावं घ्यायची. पाटीलला एवढा मार्क्स मिळाले तो पण नापास झाला, मग घरच्याला समजायचं की मी नापास झाले. मी आधी दुसऱ्यांना सगळं सांगायचे की त्याला एवढे मार्क्स मिळाले मग ते माझं तुझं सांग. तसं पण जसं तुम्ही म्हणाल की सुष्मिता सेन काही फरक पडणार नाही. बायोपिक आली माझा संघर्ष दाखवला असेल, पण मला सांगा की बायोपिक 3 वर्ष झाली. गेल्या वर्षी माझ्या भावाने कोकणामध्ये आमची जागा आहे छोटीशी. माझ्या भावा कलेक्टरला सांगतो की गौरी सुरेश सावंत आमचं कोणी नाही त्याचं नाव काढून टाका. म्हणजे पूर्वी माझं 7-12 की गणेश सुरेश सावंत नाव होतं आणि मग ते फेरफारमध्ये आलं. तर मला त्यांनी विचारलं तर मग त्यांनी नाव काढून टाकलं. जर गौरी सावंत बरोबर जर येत असेल तर तुमच्या गंगेच्या घाटावर मागणाऱ्या भिकाराची काय हालत होत असेल. मला आज सगळं जग दुनिया ओळखते. मी UPSC MPSCच्या मुलांची ट्रेनिंग घेते. पोलीस मंत्री यशोदामध्ये जाऊन मी बोलते. अभ्यासक्रमात माझ्याविषयी लिहिलेलं आहे, पण माझ्याविषयी माझं नाव आणि मी पुन्हा तिथे जाऊन सिद्ध करते तो मी नव्हेच. नाटकाचं रोल कलेक्टर समोर चाललेलं आहे. कलेक्टर माझ्याकडे बघून बसताय. मी सांगते माझं बर्थ सर्टिफिकेट आहे, सुरेश वामनराव आहे, माझे वडील आहे सुहासिनी सावंत आणि माझा भाऊ तिकडे कोपऱ्यामध्ये बघून बसतो की आमचा कोणी नाही. कलेक्टरला एक टक्के म्हणजे तुम्ही विचार करा की अजून किती जेंडर जसं आपण म्हणतो ना मुलीला बाहेरच्या मुलीला हक्क सोड पत्र तुम्ही सांगता. मला तर कुठेच हिंदू लॉ आणि त्याच्यामध्ये काहीच नाहीये. हा विचार केला पाहिजे ना. नुसतं महाराष्ट्राची इलेक्शन ड्युटी अभ्यासिका म्हणजे मतदानाचा अधिकार मला अर्धा नशीब नाही दिलाय तुम्ही की अर्धच मत देता कुठल्याही पक्षाच्या बोटाला एकच बोटाला दे तर कमळाच्या देटाला दे असं नाही केलं. पूर्ण मताचा अधिकार दे. पण बाकीचं का देत नाही ते कोण? India is my country, all Indians are my brothers and sisters. Then why could not you believe and behave with me as my brother and sister? माझ्याकडे छोटी छोटी इंटरेस्टिंग बेबीज आहेत आपल्या छोटे छोटे. कोणाला वाटत का? पण आता जर असं कायदे तुम्ही काढले की आम्हाला नोकरी नाही देणार काय की माझ्या मुलांना शिकून मला नाही पटणार की माझ्या मुलांनी रस्त्यावरती पुन्हा भीक मागावं. आता मी हिजडा म्हणून बोलत नाहीये हेही लक्षात घ्या. आता मी आई म्हणून बोलते. 3 दिवसाचा मुलगा जर मी 17-18 वर्षाचा करते शाळा कॉलेजमध्ये शिकवते आणि तिला जर कोणी विचारलं की बेटा पढ़ने के बाद आगे क्या तर आगे क्या काहीच माझ्याकडे उत्तर नाहीये. बेटी पढाओ बेटी बचाओ शिकेगा आणि सवरेगा या सगळ्यामध्ये म्हणजे नोकरी जर तुम्ही मला देणार नसाल तर काय फायदा आहे शिक्षणाचा तुम्हीच सांगा. मग मी काय हे ओझं जे तुम्ही मला दिलंय ना समर्थांचं ह्याचं त्याचं हे मी ते गाढव असतं ना 2 गाढव आपण म्हणतो की एकावरती मीठ द्या आणि एकावरती कापूस द्या दोघांना पाण्यात ढकला हे मला दबवणार. माझ्याकडे शिक्षण अजूनही मला रिव्हील करता नाही.
माझ्यासारख्या लिखाणात तुम्ही पुस्तक छापाल का भाऊ प्रकाशक, मी देते तुम्हाला कवियत्री. कोणी कमिटमेंट नाही, फक्त बंबाळ सगळंच करते. ते मग असे मला सर म्हणाले, हा तुमच्या लोकांचं मला माहिती आहे, कारण मला एका संतोषीच्या कार्यक्रमाला जायचं. आता तुम्ही मुलं तुमच्याकडे आहेत, सांभाळता तुम्ही, पुढे जाऊन काही ठरवलं काय करायचं? लोणचं किंवा पापड मला कळलं नाही काय करायचं, वाळवट करायचं, काय करायचं, काय प्रश्न असू शकतो बघा, काय करायचंय, काय करावं तुम्ही सांगा मला. आता माझे एमपीएससी ची परीक्षा घेतात, काय करू मी मुलांचं, शाळेत बाई घातलंय, शिकवते, अजून काय करू. आपल्याकडे 9 मुली आहेत ज्या इंटरसेक्स बेबीज आहेत, ट्रान्सजेंडर, आणि संस्थेमध्ये दुसऱ्या सेक्स वर्कर ज्या आई एकल महिला आहेत की ज्या बारांगण आहेत, सेक्स वर्कर्स आहेत. म्हणजे पूर्वी कसं होतं की हॉटेल्समध्ये सेक्स वर्कर जायचे आणि एखाद्या क्लायंट बरोबर जायचे, मग धाड पडते. आता मग मधल्या पिरियडमध्ये कसं झालं, एक बाई असेल की तिच्या मुलीला घेऊन जाणार, मग असं वाटतं की नवरा बायको आहे, मग ते दोघेही दारू पिणार, मग ती मुलगी किती सुरक्षित असते. नेगेटिव्ह नाही पडत. आपलं आजीचं घर, आमची जी संस्था आहे त्याची संकल्पनाच अशी, आजीचं घर मध्ये की ओल्ड ट्रान्सजेंडर्स, या मुलींची काळजी. मला ते अबेंडेड हा शब्द आवडत नाही. एकल महिला ज्या आहेत की ज्या सेक्स वर्कर्स आहेत, त्यांच्या मुली म्हणजे ज्या आया टपरवेलच्या डब्यामध्ये खात नाहीत, ज्यांच्या HR पॉलिसी नाहीयेत माझ्या महिलांच्या, त्या मुलींना आम्ही सांभाळतो. त्याच्यासाठी आजीचं आपल्याकडे 12 मुली आहेत आणि बाकीच्या येत जात असतात. मग त्यांना शिकलं तर तुमच्या इकडे नाशिकजवळ सटाणा म्हणून एक गाव आहे, तिकडे एक हॉस्टेल्स आहेत, तिकडे आपण पाठवतो. एक डॉन बॉस्को आहे. मग 10 मुलांमध्ये मी त्याच्याशी जरा वोकल आहे फादर लोकांशी, त्या लोकांनी मग त्यांनी माझ्या 4 मुलींना शिकायला घेतलेलं आहे. पण मग पुन्हा असं होतं की मुली शिकतात, 5वीला ऍडमिशन घेतात, 10वी पर्यंत मग आई सांगते की नाही मेरे भाई को बच्चा नहीं, आसाम में मैं उसको लेके जाएंगे, नंतर कळते की त्या मुलीला विकलंय. सो हे सगळं म्हणजे इट इज नॉट इझी ना. आणि मी माणसांबरोबर काम करते, मी मशीन बरोबर काम नाही करत. म्हणजे एकदा पुसलेलं ह्याला पंख्याला सुद्धा 1 महिन्यात धूळ येणार आहे. त्यामुळे आखीव रेखीव असं तुम्हाला नाही करत. एनजीओ चालवणं इट इज नॉट दॅट इझी, खूप अवघड. आणि डॉक्टर लोकांना इंटरसेक्स विषय आपल्याकडे जर तुम्ही आपण म्हटलं की त्याला गायनॅक नाही चालत, त्याला एंडोकायनॉलॉजिस्ट पाहिजे, त्यातले तज्ञ पाहिजे की मग या मुलींना युरिनल प्रॉब्लेम्स असतात, त्यांना हार्मोन्स नाही तयार होणार, त्याच्या टेस्टिस नसतात, ते ओव्हरीज नसणार, त्यामुळे त्यांना हार्मोन ते थोडेसे डोक्याने कमी असणार, मतिमंद असणार, हे सगळं. मग ते तुम्ही कसं करा, पण वी कॅन. जगात अशक्य असं काही नसतं. अजून कोणाला जर काही प्रश्न विचारायचा असेल तर तुमच्या जमातीसाठी तुम्ही फायनान्शियल प्रोव्हिजन का नाही करत? सरकारकडे त्याची मागणी करा. आम्ही सायनला होते त्यावेळेला असे यायचे ना, मला भयंकर वाईट वाटायचं की मी यांच्यासारखीच माणूस आहे आणि असं असताना यांचा काही दोष नसताना यांना भीक मागावी लागते, हे मला मनात कुठेतरी प्रचंड रुतलेलं आहे. तर तुम्ही सरकारकडे तुमची फायनान्शियल प्रोव्हिजन कायम आम्हाला हवी, कारण हा काही तुमचा दोष नाही आहे. तर तुम्ही ही मागणी करता की नाही? तुम्ही जे म्हणालात ना, पण मी म्हणते की तुम्ही देणार कितपर्यंत मी करू का? मला शिकलेली तर मला नोकरी द्या ना, सरकारी नोकरी द्या ना. असं मेणबत्त्या अगरबत्त्या मी का करू, वेगळं का करू? मी आय कुड बी अ टीचर, मी सायन्स हॉस्पिटलमध्ये नर्स होऊ शकते, 16 नंबर ओपीडी स्किन डिपार्टमेंटला डॉक्टर हरीश आहे सायकॅट्रिस्ट, बरोबर आहे की नाही? तर मला काम द्या ना. असं सरकार अनुदान काय, मला भिकेचे तुकडा नाही का? मग पुन्हा तिथे पण तेच, तिथे पण तेच का? मला रिस्पेक्ट कधीच नाही मिळणार. टॅक्सपेअर आम्ही सगळेच आहोत ना. मलाही द्या तुम्ही. ऐकून घ्या गुड डॉक्टर. फायनान्शियल प्रोव्हिजन मी त्या दृष्टीने म्हणते की पण फायनान्शियल प्रोव्हिजनसाठी ताई तुम्ही समजा, सरकारकडे मी काय मागू? तुम्हाला किती मुलं? मागू नाही, मागायचा नाही प्रश्न. तुम्ही उद्योगधंदा मागा त्यांना. मला का उद्योगधंद्याला नोकरी द्या ना. माझे पापड पोळी खायला तयार होत नाही, मी डेटोनी हात धुवत नाही, मी तुमच्यासारखं सॅनिटायझर वापरत नाही. मलाही द्या ना काम. उद्योग का मी करू? सरकारने मदत नाही, मला करण्यापेक्षा असं वाटतं ऐकून त्यांना काम द्या.
तुमच्याकडे जसं नोकरीसाठी आहे महिलांना 30%, पुरुषांना आहे, माझी जर बौद्धिक लेवल तेवढी असेल तर मला नोकरीमध्ये द्या ना, पोलीस भरतीमध्ये द्या, नोकरी द्या. मग एकीकडे ती भीक आम्ही भीक म्हणून भीक नाही बघत, आम्ही त्याला माधुकरी म्हणून बघतो, सर्वायव्हर ऑफ लाईफ. पण सरकारने मला वाटतं फेवर करायची गरज नाही. मी नागरिक आहे, आय डिझर्व, तुम्ही मला दिलं पाहिजे. एकटी गौरी सावंत जरी भारतात एकटी जरी तृतीय पंथी असते, माझं ह्युमन राईट्स अधिकार आहे. मला जे तुम्हाला हवं तेच मला, माझ्यासाठी वेगळं करू नका. वेगळी शाळा, वेगळं कॉलेज, वेगळं हॉस्पिटल मी मागणं, मी वेगळी नाहीच आहे मुळात. तुम्ही उंबरठा फिल्म पाहिली का? पाहिली, मी पाहिलं. हो, का? पाहिली. त्याच्यामध्ये प्रिझन मधल्या 2 महिन्यांचा लैंगिकतेविषयी बोललं गेलं. 1982 हो, हो, हो. म्हणजे लैंगिकतेविषयी आपल्याकडे बोललंच गेलं नाहीये ना. नाही, बरोबर आहे ते. पण आनंदवनमध्ये महारोगींच्या ज्या वस्तू असतात ना, त्या विकल्या जातात. तसं तुम्ही काही उद्योगधंदा गव्हर्नमेंटकडे आता माझी फोटो झडली नाहीये है ना. आणि म्हणजे मला असं वाटतं की तुम्ही पुन्हा तिथेच येतात, तुम्ही पुन्हा तिथेच येतात. नाही, बोलू द्या, त्यांच्या मनातलं होऊ द्या. नाही, लेप्रेसी इज अ डिझीज, ट्रान्सजेंडर इज नॉट अ डिझीज. बरोबर ना? नाही, मी तसंच नाही म्हणत आहे की तुम्हाला जी टॅलेंट आहे त्या टॅलेंट प्रमाणे तुम्हाला ठीक आहे, तुम्ही उद्योगधंदा मागा. आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री द्या, उपमुख्यमंत्री नंतर, तेव्हा या विषयावर मी नक्की बोलतो. आहे ना, उपमुख्यमंत्री होती महाराष्ट्रात. ताई, आहे. मी तुम्हाला इथे बसलेली मिळाली म्हणून चिंगमचा ग्रुप कसू नका, मला मुंबईला जायचं आहे ना. काही फुकटचे सगळे नाही, एक मिनिट, खूप बोलणं सोपं आहे. 2 दिवस माझ्याबरोबर चला. आता सरकारने, भारत सरकारने ट्रान्सजेंडर प्रोटेक्शन ऍक्ट आणलेला आहे, जो माझ्या समाजाला हानिकारक आहे. भीक मागणं कायद्याने गुन्हा आहे, बेगर ऍक्ट आहे, बरोबर आहे. पण हे जर एखाद्याचा मर्डर केला तर मला 302 लागणार नाही का? लागेलच ना. पुन्हा तुम्ही एक मला मस्तपैकी तुम्ही म्हणता की ते महारोगी करतात, त्यांची उत्पन्न तुमची काय नाही जात का? पण यू गेटिंग माय पॉइंट? तुम्ही आधी डोक्यातलं काढून टाका. मॅडम, काय होतं, नोकरीमध्ये वेगळं समजून हा फक्त आहे. आज त्यांचे पगार कोणी घेईल का? तुम्हाला बोलायला सोपं आहे. त्यांनी उत्पत्तीच्या पुढे जरी गणपती मंदिराचे झाड उभं राहिले तर बाजूच्या घेतील, पण शक्य घेणार नाही. मग समाज सुधारणा झाली पाहिजे या एवढं मोठं झाडच आहे, लेखिकेने केलं ही समाज सुधारणा. कळतंय का? या सौदामिनीच्या कॅटेगरीमध्ये मला आणून बसवलं, मी दुधात टाकलेल्या मिठाचा खडा समजतोय. हे करता लेखिके पारंस्परिक बाई जी आहे ना, तिचं खरं तर कौतुक केलं पाहिजे की एवढं ह्याच्यामध्ये तिने मला आणलंय, एक दर्जा तरी मला दिलाय, माझी ओटी तरी भरली आज, ह्याच्यामध्ये मला स्थान मिळणं हे कुठेतरी रेकग्नाइज आहे. त्याच्या आधी आणि समाजाचं अंजन आहे. राईट टू अंडरस्टँड. मी इथे भीक मागायला आलेलीच नाही. जेव्हा त्यांनी मला पहिल्यांदा फोन केला तुमचं मानधन काय, तर मी म्हटलं पुण्यामध्ये, नाशिकमध्ये मला मिसळ खायची. मी ही अपॉर्च्युनिटी नाही सोडू शकत. ही अपॉर्च्युनिटी माझ्यासाठी खूप महत्वाची आहे. आज तुमच्या 50 जणांपैकी 2 जण जर सेन्सिटाईज झाले तर ते माझे अचिव्हमेंटच आहे ना. आणि जे तुमच्या हातात आहे ते मी तुमच्याकडे मागितले. आणि खरं तर तुम्ही तुमचे सगळे पॉईंट पडतात मॅडम, तुमचे सगळे पॉईंट पडतात. समाजाने प्रयत्न केले पाहिजे. त्यांना समजवायला समाज म्हणून मी श्रीमती मगाशी यांनी माझा उल्लेख केला, श्रीमती म्हणून म्हटलं माझं लग्न झालं नाही, मी श्रीमती नाही. काय करताय? साई जरा शुभम करोती म्हणून दाखवत होतो. आणि तुझं नाव सांग. माझं नाव साई कवी सावंत. शुभ करोति कल्याणम आरोग्याधर संपदा शत्रवती विनाशाय दीपज्योती नमस्तुते दिव्या दिव्या दीपुका काली कुंडल मोतिया दिवा नमस्कार. ते मी आई म्हणून करू शकतो. मला तुमचं कार्य खूप आवडलं आणि तुमच्याकडे खूप आदर आहे. फक्त काय आहे, समाजाने तिचे दात ऑलरेडी समाजाने हा पेट पुस्तक द्या, चॉकलेट मी यांचं ना ते पोस्ट
पोस्टामध्ये अकाउंट उघडलं आमच्याकडे आशा वर्कर्स किती अद्याप झाले आहे सांगा. त्याला म्हणतात संस्कार. नाही नको नको मला त्याचं पाडूच नको. तू सांगते पोस्टामध्ये त्यांचे खाते उघडलेले आहे हा, ते तिला सांगा. नाहीतर ते सरळ सांगतात मला हे द्यायला पैसे दिले. जाता जाता तुम्ही आम्हाला काय सांगा? बघा म्हणजे काजवेटी सूर्याला आरसा दाखवण्यासारखं. मी पामर काय सांगणार, समर्थांचं 400 वर्षांनी अजून आपल्याला पटत नाही. कोणीतरी काहीतरी बोललं तर मी कशाला काय बोलू. आणि दुसरी गोष्ट काय, कोणीतरी काहीतरी म्हटलंय आणि दुसरी काय मी ना माझी उरली, आता ती माझीच उरली नाही तर मी काय सांगू. ज्ञानामृत देणं टाकलेचे तारे मी तोडू शकत नाही. तुम्ही सुज्ञ आहात. मला फक्त जरी जाता जाता विचारले म्हणून अवाच्य म्हणून सांगते, माझी लैंगिकता माझ्यासाठी प्राऊडफुल आहे. तुम्ही जर स्वतःला रिस्पेक्ट करता तेवढाच रिस्पेक्ट माझ्या समाजाला द्या. आज गौरी सावंत फक्त इथे गौरी सावंत म्हणून नाही, मी माझ्या समाजाची लीडर पण आहे. माझ्या समाजाविषयी आकस राग ठेवू नका, समजून घ्यायचा प्रयत्न करा. एखादं द्वार का आहे, जेव्हा समजेल की बाळ का रडतंय, भूक लागली म्हणून रडतंय, माझी भूक ज्या दिवशी तुम्हाला समजेल त्या दिवशी मला वाटतं की तिथे बसायची माझी गरजच राहणार. धन्यवाद. तुम्ही या ठिकाणी आलात आणि आमच्या चर्चेची गप्पा मारल्या. खूप धन्यवाद.